ए पोरा उठ चल. इथं नाही झोपायचं. चल चल उठ 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 उठ. इथं काय झालं? झोपायचं नसतं इथं. काय झालं? चल. अरे चल म्हटलं ना. मार 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 मार. मला इथे का आणलं? मला का मारताय तुम्ही? अरे तुझी आरती करण्यासाठी मार मारायला मार. नको. बऱ्या मुलानं बोल. सोडा. किती पाकिट मारलीस तू? नाही हो, मी पॉकेट मार नाहीये. पाकिट नाही मारलीस तू. मारायला या खबरदार. खबरदार जर तुम्ही माझ्या अंगाला हात लावलात तर. साहेब साहेब पकडा त्याला. खतरनाक आहे तो. काका तुम्ही? काका हे लोक मला उगच उग मारतायत. मला पॉकेट मार म्हणतायत. काय? या मूर्खांना गुन्हेगार आणि सज्जन माणसातला फरक कधी कळणारे देव जाणे. पण मला एक सांग, तू तू पुण्यात आलास कसा? काका बाबांना जेल झाली. ते जेलमध्ये आहेत. काय? ठीक आहे, तू तू काही काळजी करू नकोस. आपण उद्या सकाळी जाऊ तुझ्या बाबांना भेटायला. हो काका. डोंट वरी. ओ पाटील, ओ पाटील, पाटील. बोल बोल धोंड्या. जरा थांबा की. हा बोल. जरा माणसं बिनसं बघा की आजूबाजूला. माणसं बिनस. हा. अरे कुठं तिथं माणसं? कुठं आहेत माणसं? हा अरे ही बॉडी काय तुम्हाला जनावराची वाटली का काय? अरे मी माणूस माणूस. तू हनी माणूस? हा. अरे काय बोलतोस धोंड्या? पाटील, हा? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अरे विचार. हा ग्लास. हा ग्लास? हा ग्लास नाही हो, माझ्या हातात हा ग्लास आहे असं समजा. धोंड्या, हा. अरे सकाळी सकाळी ढोसून बिसून आलास का काय? अव मला सांगा, हा ग्लास अर्धा ग्लास तुम्ही कसा म्हणाल? हा ग्लास हा. याला म्हणत्यात अर्धा भरलेला ग्लास. गाव पाटील, हा तुम्ही काय शाळेत असताना 10वीत नापास झाला होता काय हो गणितात? ये फुकणरीच्या. तसं नाही, उत्तर चुकलं म्हणून मी म्हणलं. उत्तर चुकलं माझ. वय वय. मग तू सांग शाण्या. सांगू हा सांग. सांगू? अरे सांग की, नाही तर कमरेत लात घालतो बघ. नको लाच नको. अर्धा रिकामा ग्लास म्हणतात. ए येड धोंड्या. हा? अरे इथं भेटलास, आता वरती सर्गात नकोच भेटूस बाबा. नाही भेटणार, नाही भेटणार. येऊ मी. जावा जावा जावा. ग्लास भरलं येड फुलचं कुठलं. अरे अरे स्वर्गात कसा भेटणार? कारण मी जाणार स्वर्गात, तुम्ही जाणार नरकात. कशी भेट होणार हो आपली? काय बाईचे पराक्रम. काय बोलणार या गावातल्या बायकांना बाई? काय सांगायचं बाई की गंगे, गावातल्या सवाशिनी बायकांचं काही खरं नाही बघ. का ग बाई? अगं ती वांजुटी पार्वती कल माहेरहून आली. आता दररोज तिचं तोंड बघावं लागेल आपल्याला. आता ग बया, आता काय करायचं? तुला सांगते ऐक, आपण असं करू, बकुळा काकूला सांगून तिचा चांगला बंदोबस्त करूया. हा, आपण तिला असं सांगू, काल ती गावातली म्हातारी मेली ना, ती या वांजुटीचं तोंड बघूनच मेली असं सांगू. आता काही या वांजट्या पार्वतीचं खरं नाही. घोबडावानी तोंड घेऊ लई दिमागात वाटती या. अगं तुला माहितीये काय? काय? आता माझ्या म्हशीचं नाव मी काय ठेवणार आहे? काय? वांजपारी. अहो पार्वती वहिनी, काल माझ्या बाळाचा वाढदिवस झाला, तुम्ही आला का नाही? काल रात्री जरा मला यायला उशीरच झाला गावावरून, म्हणून नाही जमलं यायला. मग रात्री नाही आला, आता तरी घ्या की बाळाला, आशीर्वाद द्या त्याला. ओ कलाबाई, अहो हे काय करताय? वांजुटीच्या हातात कशाला देताय बाळाला? तुमची अक्कल कुठे गेली या? तुमच्या बाळाला काही झालं म्हणजे? आमचं नाही ऐकायचं ना तुम्हाला? मर्म तिकडं. ए चल ग बाई बाई चल. जाऊ दे पार्वती वहिनी, त्यांचं नका मनावर घेऊ, त्या तशाच आहे. नका रडू, चला येते मी. दिसलं का रान मांजर? आजचा दिस खराब जाणार. पाटील, हा? अहो मला असं टाळू नका. माझं तुमच्याकडे एक काम आहे. अरे बाबा, तुझं काम म्हंटल की अंगाला घाम सुटतो बघ.
हा? आणि आपल्या बंड्यानी नाम्या कुठं दिसत नाहीत ते अहो दिसणारच नाही. कार त्याला त्यांच्या बायकांनी खोलीत कोंडून ठेवलंय. कार कारण म्हणजे काय, आता माझ्या संगतीनं पोरं वाया जात्यात असं त्यांच्या बायका म्हणतात. असं म्हणतोस होय. हा. अरे मग बायकांनी बरोबर ओळखलं तुला. अरे पाटलीनीने मला तुझ्या संगत बघितलं हा. तर मला बी कोंडून टाकेल ती. हा. येतो मी. अहो थांबा 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 थांबा. हा. म्हणजे काम असं आहे की मला एक पत्र आलंय. पत्र? ते आहे इंग्रजीतनं. इंग्रजीत? आता मला काय इंग्रजी येत नाही, तेवढं वाचून दाखवा की. दोंड्या हा तू मराठी माणूस आहे ना. आहे ना. मराठीचा काय अभिमान बिभिमान आहे की नाही. आहेच ना. मग अरे इंग्रजीचा विषय कशाला काढतो. एक रट्ट दिशी देईन ठेवून. नको अरे नको तुझ्या- नको. येतो मी. हा या या या. आता इंग्रजी येत नाही म्हणून म्हण ना. मला सांगतोय इंग्रजीच माझ्या हातात तरी इंग्रजी पत्र कुठे आहे. केला का नाही पाटलाचा मामा. असू दे असू दे. पाटील गेलाय. पाटलीनबाई एकटीच असल. नाही म्हणजे काय आहे, पाटलीनबाईला जाऊन सांगाय पाहिजे पाटलाची इंग्रजीच्या नावानं बॉम्ब आहे म्हणून. हा. अरे धोंड्या. कोण आहे र. अरे अरे तू आहे वय. काय ते बोल बोल. अरे त्या गावातल्या ये. बायकांना समजावून सांग जरा. काय गावातल्या बायका ना. काय झालं काय. त्या पार्वती वहिनी नाव अंजोटी म्हणत्या ती. समजावून सांग त्यांना जरा. पार्वती वहिनीला वांझोटी म्हणतेस. हा. कोणाची हिंमत झाली पार्वती वहिनीला वांझोटी म्हणायची. चल चल तू तू हो पुढं. मी आलोच. हा, ये जा, लवकर. पुढं हो तू हो. पार्वती वहिनीला वांझोटी म्हणतात. समध्या बायकांना मीच समजवायचं होय. हा जसं काय मी गोकुळातला कान्हाच. देवा, माझ्याकडून अशी कुठली चूक झाली. कुठल्या कर्माची फळं भोगते मी. लोक मला वांझोटी म्हणतात. वांझोटी हा शब्द ऐकून ऐकून माझे कान बधीर झालेत. परमेश्वरा, मला मूल दे नाहीतर मरण दे. मला नाही जगायचंय आता. मला नाही जगायचंय. ए पार्वती, अगं काय झालं, असं का करतेस? हा, शांत हो का आधी आणि मला सांग काय झालं. गावातल्या सगळ्या बायका मला वांझोटी म्हणतात. माझं तोंड बघायचं नाहीच ठरवलंय त्यांनी. आता मूल होणं न होणं हे माझ्या हातात आहे का. तो देव पण डोळे मिळून बसलाय. मी जगून तरी काय करू. मला नाही जगायचंय. मला मरू दे. मला मरू दे. पार्वती, अगं काय हाय येडेपणा हाय. हा, असं का करतेस. तू आधी शांत हो, डोळे पुस. हे बघ, तू त्या मूर्ख बायकाचं काय बी ऐकू नकस. अगं या जगात देवाचं अस्तित्व नाकारणारे लय महाभाग आहेत. म्हणून काय देव नाही का काय. हा, अगं तू असं मन बारीक करू नकस. हा, देवावर विश्वास ठेव, समज ठीक होईल. अगं त्याच्या मनात आलं ना तर एका वर्षाच्या आत आपलं बाळ अंगणामध्ये रांगल. ऐक माझं, विश्वास ठेव देवावर. हा, खरंच. डोळे पुस बघू. शहाणी माझी बाय. बकुळा काकू. हा मंगी, तू वय ये ये बस. आणि मला सांग कसं काय येणं केलंस. बकुळा काकू, तुमची सून पार्वती कुठे गेली. बाहेर गेली. का ग. बरं झालं बाई. हा, बकुळा काकू, तुमचं काही खरं नाही बघा. जरा सांभाळून राहा. का ग, काय झालं. अहो, परवा एक म्हातारी मेली गावात. वय आता तिचं आयुष्य संपलं, ती मेली. अहो तसं नव. मग तिने म्हण एका वांजोटीचं तोंड बघितलं. हा हा, फार गुणाची होती व म्हातारी. अगदी तुमच्यासारखीच. अगं पण हे समजा तू मला का सांगतीयस. अहो, तुमच्या बी घरात पार्वती आहे ना व वांजोटी. तवा जरा सांभाळून राहा.
अजून तुम्हाला नातवाचं तोंड बघायचंय. तू काय म्हणतीयस मला काय बी समजत नाही ग. अहो काकू, परवा एका ज्योतिषानं सांगितलं पार्वतीला म्हण मुलंच होणार नाही. तुम्ही नातवाचं तोंड कधीच बघणार नाही. हा म्हणून म्हणून म्हणते सदाशिव भाऊजींचं दुसरं लग्न करून द्या. दुसरा मार्गच नाही बघा. बर मी येते. बर परवाच एक म्हातारी मेली गावात. तिने म्हण एका वांजुटीचं तोंड बघितलं होतं. मला मरायचं नाही. मला नातवंडाचं तोंड बघायचंय. नातवंडाचं तोंड बघायचंय. नाही मरायचं एवढ्यात. नाही मरायचं. देवा. आया ए आहे अगं इथे का उभी आहेस अशी? हा काय काय झालं असं रडायला? काय झालं तुला? आता रडू नका. ते काय करू? संपलं माझं. हे बघ तू रडू नकोस. तू शांत हो आधी. बस आधी बस. आणि काय झालं मला नीट सांग बघू. काय झालं? अरे नशीब फुटलं बघ माझं. काय? तुझी बायको वांजुटी निघाली. आता जन्मात मला नातवंडाचं तोंड बघायला मिळणार नाही. माझा वंश बुडणार. अगं काय बोलतेस तू आई? हा खरं तेच बोलतीय. अरे समजा गाव थुकतोय तुझ्या तोंडावर. समजा गाव म्हणतोय तुझं दुसरं लगीन कर म्हणून. माझं हे बघ, तुला माझी दया येत असेल, या म्हातारीची दया येत असेल तर दुसरं लग्न कर बाबा. माझ्यासाठी, माझ्या नातवंडासाठी अगं पण दुसरं लग्न कर. काय भलत असेल तर बोलतेस का तू आई? हा? अगं एवढी देवीसारखी माझी बायको पार्वती आणि तू मला दुसरं लगीन करायला सांगतेस होय? नाही. हे बघ आज न उद्या पार्वतीला मूल होईल. देवा मनवंताची कृपा झाली की नाही तर नक्की मूल होईल तिला. बघ तू. म्हणे मन्मथाची कृपा होईल. मला माहितीये त्या सटवीनं मोहिनी टाकलीये तुझ्यावर. आई. पण माझं ऐकत नाहीस तू. माहितीये मला समजा. आई आई अगं माझं ऐक तरी. काय ओम भिक्षान देही माई कोरान्न भिक्षान देही. माई कोरान्न भिक्षान देही. पुत्रवती भव. बाबा, हा असला कसला आशीर्वाद? अहो हे कसं शक्य आहे? मला आणि पुत्र? जय भोले शंकर. पोरी, शिवशंभोच्या दरबारी निराशा हा शब्दच नाही. तू शिवभक्त आहेस. नशीब बदलण्याची ताकद शिवभक्तामध्ये असते. सारा खेळ परमेश्वराच्या आशीर्वादाने चालतो. त्याच्यावर विश्वास ठेव म्हणजे झालं. बाबा, हे असं झालं तर तुमचे उपकार मी जन्मभर नाही विसरणार. पण बाबा, ही गरीबाची चेष्टा तर नाही ना? खबरदार पोरी, माझ्या आशीर्वादाला चेष्टा समजलीस तर जगात चमत्कारालाच नमस्कार असतो. जय भोले शंकर. बाबा, बाबा, मी चुकले. मला माफ करा. जय भोले शंकर. प्रत्येक नवीन येणाऱ्या साहेबाचं काहीतरी नवीनच असतं. अरे ते बघा. बेवड्या. साहेब, हा बेवडा कोणाला म्हणताय तुम्ही? अरे बेवडा नाहीस तर काय लक्षाधीश आहेस होय? बघा किती ढोसली या ना. तर काय कोणाला म्हणताय तुम्ही? ढोसली आहे. तुम्हीच ढोसली. काय कसे डुलते? मी लय मोठा माणूस आहे. धुरूभाई अंबानी पेक्षा मोठा. अंबानी पेक्षा तू मोठा? दाखव दाखव दाखव. तू अंबानी पेक्षा कसा श्रेष्ठ आहे तेच दाखव. दाखव सिद्ध करू. दाखव. अंबानी अंबानी. धुरूभाई अंबानीचा कॉल किती पैशाला पडतो? 50 पैशाला. 50 पैशाला. हे केळ मी 1 रुपयाला विकतो. झालो की नाही धुरूभाई अंबानी पेक्षा मोठा? झाला वय वय बाबा लय. बरं मला एक सांग, इकडं चोर गेला होता त्याला पाहिलं का तू? इकडे हा इकडे. चोर इकडे गेला. हा. मी इकडे पाहतोय.
अरे पर गेलाय ए, चला, चला, चला. चला, चला. आपण जाऊ आपल्या लवकर, गावात साहेब आले. याच्या दादाला वांगे गेला. होते. हा, चला. म्हणजे आज छानच झालं दर्शन. हा बस 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 हा. काय पण हा. मंजुळा आज जोड्यानं हा? नाही आज जोडीनं देवाच्या पाया पडलो. छान वाटलं का नाही हा? ए शेवंता, बऱ्याच दिवसांनी आज मी तुझ्या बरोबर देवळात आलोय. कसं वाटतंय ग तुला? लई झाक वाटतंय बघा. तुला बघून मला बी लई झाक वाटत. जावा तिकडं. अरे वा, अरे वा 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 वा. आज देवाच्या दारात ते बी दोन लक्ष्मी नारायणाच्या जोड्या. वा, जोड्यानं सडकीन. आता काय झालं? अरे इतका उशीर का झाला? ते म्हणजे गावात जरा आक्रीत घडलंय ना. काय आक्रीत घडले आता? अगं असं काय झालं? सदा आहे ना सदा. काय झाले? हा. तेव्हा आता बाप होणार आहे. आता हा? आमच्या आधी तू ठोकून आला का रे? मग नाही, ते गावात कळलं मला. काय? ते म्हणे कोणतरी साधू बाबा आला गावामध्ये आणि त्यानं त्या सदाच्या बायकोला सांगितलं, आशीर्वाद दिला, तुला पोरग होणार म्हणून. अगं बाई, ए, खरंच लेका, की? असं कसं? साधूच्या आशीर्वादाने पोरं व्हायला लागली तर मग बायकानं नवरा कशाला पाहिजे? हा, ए, त्या आईला गावातल्या सगळ्या कोंबड्या खाऊन डोकं खराब झाले, काही बडबायला लागलाय. मग बंडे भाऊजी खरंच गावात असं साधू आले बे. ए, काट. हे आपणच साधू. हा? साधूच्या भानगडीत पडणं ग. हा? नाही तर काय. नाही, एक बरं झालं. सदा बाप होणार. म्हणजे मग पार्वतीच्या कपाळाला जो कलंक लागलाय ना वांझोटीचा, तो पुसला जाणार. बस. बरोबर बोलला. लय चांगली बायको. लय चांगली बाई, एकदम साधी बाई, लय चांगली बाई. धार्मिक बाई. धार्मिक आहे. तुला काय माहित? हा मग नाही म्हणजे सकाळी उठलं नमस्कार करते ना. हा मला नाही, अख्ख्या गावाला. अख्ख्या गावाला नमस्कार करते. तेव्हा या गोष्टीवरती आपण या विकासाचं काम केलं पाहिजे. काय बोलतोय? बरोबर आहे ना. म्या तुझं एकदम बरोबर आहे. पहिल्यांदा आपला विकास व्हायला पाहिजे, बरोबर आहे. मग आपण गावाचा विकास करूया. बरोबर आहे. तेव्हा आपण लगेच विकासाच्या दुकानात जाऊया का? चला की. चला चला चला. थांबा. मंजुळे, हा शेवंता वहिनी, काय आम्हाला एक गावातली महत्वाची मीटिंग अटेंड करायची. असं काय? होय. गावातली मीटिंग विकासाची मीटिंग अटेंड करायची. पण कसली मीटिंग? अरे हाय विकासाची सांगतोय तर सगळीकडे झाड लावायच्यात. हो हो. तेव्हा तुम्ही असं करा, तुम्ही दोघी जणी घरला जा, आपापल्या घरला जा. आपापल्या. म्हणजे माझ्या घरी माझ्या घरी, तुमच्या घरी ती जेवण बनवा, लगेच येतो आम्ही. चला. विकासाची मीटिंग संपली की लगेच घरी आहेच आम्ही. कुठेही थांबत नाही, डायरेक्ट येतो आम्ही. लगेच. चला निघा. चल बाई मंजुळे. एक मिनिट. लवकर घरी जा. आणि लवकर या बरं का. हा. तुम्ही बिया चल ग. चला. मीटिंग कसली? जात असतील ढोसायला. तू चल. चला की लवकर. ते गेले. हे पा. नमस्कार करा, पाया पडा. चला लवकर, चला. सरपंच, गाव आपलं लय बिघडलं. होय दादा, लय बिघडलं. काय करावं कळन असं झालंय बघा. हा ना. राम राम पाटील. राम सरपंच. हा, राम 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 राम. लवकर गेली की. काय काय नाही आपलं असंच. काय रे, हा रोज आडवा जातोयस? हा. काय गोड मारलं तुझं म्या? पाटील, अहो आज माझ्या आडवं जाण्यानं तुम्हाला आनंदच होणार आहे. आनंद? हा. अहो उद्या आपल्या गावात तमाशा नाही का यायचा? त्याच्या आईला. तेव्हा म्या काय म्हणतो पाटील, पार्टीसाठी थोडं खायचं बाकी.
तुमचं खायचं बाकी धोंड्या जरा खायचं बाकी हे धोंड्या आईला पहिल्यांदा कामाची बातमी दिलीस बरं का उद्याच्या रात्रीला लावणीचा लय ठासून ठोसून कार्यक्रम होणार आहे. अरे उद्या लय काम करायचे आहेत आपल्याला. मग काय आतापासूनच तयारी करायला पाहिजे. हा बरोबर आहे. निघतो. चला सरपंच. हा चला अंबा पाटील काय? निघताय कुठं? तुमचं खायचं बाकी जरा खायचं बाकी तिथं खायचं बाकी तिथं खायचं सोडणार बाकी नाही. पाटील खायचं. चला हो सरपंच. चला चला चला. एवढ्या पैशात पार्टी लई पैसे उरतील याच्यातनं. वार पाटील पाटील आमचं गबरू 2 रुपये दिले पार्टीसाठी. पाटील आमचं वाघावाणी पण घरात मात्र मांजरी वाणी. देवा परमेश्वरा माझ्या बायकोला सुखरूप सोडव रे बाबा. सदाशिवा आई सदाशिवा आई काय झालं का? आपल्या वंशाला दिवा मिळाला रा. अरे तू बाप झालायस बाप. अनुम्या आजी झाली आहेत. खरं सांगतेस का ग आई? खरंय तुझं आई. अगं त्या पार्वतीला त्या साधूचा आशीर्वाद खरा ठरला बघ. हा मनमत स्वामीच पावला म्हणायचा. आता माझ्या पार्वतीला कोणी वाज म्हणायचं नाही. होय सदाशिवा मी स्वार्थापोटी आंधळी झाले होते बघ. पर तुझी बायको खरं सोनं निघाली. खरं आहे खरं आहे. तिला म्हणा आता काय काळजी करू नकस. तुझी सासू जिद्दी आहे अजून. सदाशिवा त्या मनमत स्वामींच्या कृपेनंच तुम्हाला बाळ झालं. आपण आपल्या बाळाचं नाव मनमत ठेवूया. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ आई तू. होय. वय वय मनमतच ठेवायचं. वय मनमत मनमत. अगं वहिनी मोठ्या मनाची आहे. वही ना माफी मागूया ना. हाय ती घरात. चल बघू. हा वहिनी वहिनी आम्हाला माफ करा. वहिनी आमचं चुकलं. आम्ही लई तुम्हाला वंगाळ वंगाळ बोललो पण तुम्हीच खऱ्या होता म्हणून देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि मनमथानं तुमची पाठराखण केली. वही वहिनी खरंच आम्ही लय चुकलो. आम्ही तुला लय वंगाळ वंगाळ बोललो. आम्हाला माफ कर. निदान या चकुल्यासाठी तरी आम्हाला माफ कर. तुम्हाला तुमची चूक कळली ना मग झालं तर वाईट वाटून घेऊ नका. वहिनी नाव काय ठेवलं बाळाचं? मनमत. मनमथाच्या कृपेने झालाय ना म्हणून मनमत. अहो द्या ना इकडे. घे ना. ओले ओ माझे चोकोलो. आले 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 अरे सोनू सोनू ऐक ना मी काय म्हणते. बाळा तुझ्या आईने आम्हाला माफ केलंय. तू पण करशील की नाही आम्हाला माफ? हा 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 बाळा हे बघ तुझे मी खूप लाड करीन खेळणी आणीन आणि असं असं करीन. खूप मज्जा मज्जा करूया आपण. काय ग काय झालं? बाळाने शू केली वाटतं. चला म्हणजे मनमत पावला म्हणायचा. म्हणजे पुढच्या वर्षी गंगूबाई पण आई होणार म्हणजे. लिहून ठेवायचं. हो तो नंबर मी लिहिला होता. भविष्य होतो तिथं. अरे बाबांनो भविष्य बघणार भविष्य. उपयोगी पडलं तर नंतर उपयोगी. भविष्य बघणार आला भविष्य बघणार. कागदावर लिहिलं होतं मस्त. अरे मागचं बी सांगतो आणि पुढचं बी सांगतो. किती वेळ घालवते आता? बघायचं का कुणाला भविष्य? अरे भविष्य बघ. अरे भविष्यवाल्या अरे काय हो साहेब? तिथून काय विचारतो ये इकडं. इकडे काय हो साहेब? काय रे काय म्हणालास भविष्यवाल्या? अहो मी भविष्य सांगतो असं म्हणालो. नक्की ना? नक्की म्हणजे काय? तुमच्या आईची शपथ हो. ए माझ्या आईची शपथ काय म्हणून घ्यायला जातोस रे तू? अहो तसं नाही म्हणालो मी. अहो तुमची आई काय आणि माझी आई काय वेगळी आहे का? हा हा? आता आम्हाला कळालं की यांचे वडील कोण म्हणजे ज्योतिषवाल्याचा हा मुलगा. हे काय क्षीरसागर साहेब तुम्ही बी भविष्यवाल्याचं भविष्य सांगायला लागला हो. सागर होता मी. अहो पण मी म्हणतो याच्यापाशी पोपटच कुठे? अरे हो अहो तुमच्यापाशी पोपटच नाही मग तुम्ही भविष्य सांगणार कसे? काय रे भविष्यवाल्या तुझा पोपट गेला तरी नेमका कुठं? अहो नेऊन जंगलात सोडला. म्हणजे अरे म्हणजे नेऊन जंगलात सोडला पोपट.
तरी सुद्धा मी अचूक भविष्य सांगतो. बिना पोपटाच बंदी घातली आहे ना, प्राणी पशु पक्षावर बंदी घातली कारण त्यांचा छळ होऊ नये म्हणून. पण त्याची काळजी करू नका, मी तुमचं अचूक भविष्य सांगतो बघा. आणि ते कसं काय? अरे पूर्वी तरी पोपट कुठे भविष्य सांगायचे? अरे बाबा, आम्हीच त्यांना ती चिठ्ठी काढायला लावायचो आणि आम्हीच वाचून दाखवायचो. अहो मग आमच्या स्वामी साहेबाचं भविष्य सांगा ना. स्वामी उठा, स्वामी उठा, स्वामी उठा, स्वामी उठा. नाही 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 नाही. अहो राहू द्या, राहू द्या, मी इथूनच भविष्य सांगतो. बसा बसा. बरं सांगा सांगा. तुझ्या कामाला कुणी येत नाही बघ, पण तू मात्र सगळ्यांच्या कामाला येतोस. बरोबर हा? बरोबर. बरोबर. तू 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 भोळा आहेस बघ, भोळा. तू सगळ्यांवर विश्वास ठेवतोस, पण तुझ्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. बरोबर. बरोबर आहे बरोबर ना? बरोबर आहे बरोबर. पण आता तर तुझ्या जवळच्या माणसापासून तुला धोका आहे बघ. हो. हो. मला तरी काय माहित. काय काही तुमची ड्युटी, हा तुमचा बंदोबस्त. ए तू कोण रे? बहुरूपी, चल चल. काय रे मूर्खानो, अशी ड्युटी करता? असा बंदोबस्त ठेवता? हा बरोबर आहे. हा ठीक आहे ठीक आहे. काय हो पाटील साहेब कुठे गेले? अहो गेले असतील नेहमीसारखं फिरायला. अहो नाही, पण ते कोणते तरी राठोड साहेब म्हणून नवीन येणार आहेत आपल्याला. अहो राठोड आले काय, आणखीन कुणी आले काय? आपल्याला सगळे साहेब सारखेच. ते बरोबर बघा. मी एका विशेष कामाकरता इथे आलोय. कोणत्या सर? कळेलच तुम्हाला. इथले सगळे गुंड, 2 नंबरवाले, काळा बाजार करणारे, जुगारी, पाकिटमार, या सगळ्यांची माहिती असेलच ना? हा माहिती आहे ना साहेब. का हप्ते घेता सगळ्यांकडून? हो साहेब, ते त्यांच्याकडून हप्ते घेतो, पण ते हप्ता वाढवून द्यायलाच तयार नाहीत सर. नाहीतर काय. शराब नालायक. तुम्ही त्यांच्याकडनं हप्ता घेतला तर त्यांना भीती राहील का तुमची? आणि सरकार तुम्हाला जो पगार देतं तो हप्ता घेण्याकरता देतं? नॉनसेन्स. अरे आपण सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण आज पोलीस जनतेचा शत्रू झालाय आणि त्यामुळे लोकांचा विश्वास उडालाय आपल्यावरचा. ज्यांना तुमची भीती वाटायला पाहिजे ते तुमचे दोस्त आहेत, आणि जे तुमचे दोस्त असायला हवेत त्यांना तुमची भीती वाटते. युसलेस. हप्ते खाऊन लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा लोकांचे आशीर्वाद मिळवा. ते आयुष्यभर कामी पडतील तुमच्या. नोकरी संपल्यानंतर सुद्धा. एकदाच सांगतोय आणि शेवटचं, माझ्या पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे धंदे चालणार नाहीत. गॉट इट? यस सर. मनमथा, अरे चल लवकर, शाळेला उशीर होतोय. हो आलो आलो. मनमथा, अरे शाळेला जायला उशीर होतोय, आवरले की नाही? अगं आई, काय? माझा शर्ट कुठे? अरे असेल ना तिथे खुंटीला टांगून ठेवलेला. जा आवर लवकर. जा बाबा. आई. काय रे? अगं आई, माझी पॅन्ट कुठे आहे? अरे असेल ना तिथे खुंटीला टांगून ठेवलेली. मनमथा, लबाडा, माझी चेष्टा करतोस? अरे कसा रे तू असा? जा लवकर शाळेत पड, नाहीतर प्रार्थना कोण म्हणणार? अगं आई, आधी गेलेली मुलं म्हणतील ना. अरे मनमथा, कसं बोलतोयस तू? तू जर प्रार्थना नाही म्हटलीस तर गुरुजी तुला काही बोलत नाही? आमचे गुरुजी तरी कुठे प्रार्थना म्हणतात, मग त्यांना कोण कुठे काय म्हणतं? वा रे वा, वा तुझा छान शोध आहे. चल बस झालं, जा लवकर, चल पळ आता शाळेत. टाटा. अच्छा, येतो गाई. सावकाश जा रे बाळा.
तर मंडळी आज आपण गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदासाठी इथे जमलो आहोत. तर आता आपण अध्यक्ष कोणी व्हावं हे ठरवायचं. करेक्ट. अरे ठरवायचं कशाला? हा? आता तंटामुक्तीचा अध्यक्ष मलाच करा की. तुला अध्यक्ष. हो मग काय कसं काय म्हणजे काय? तंटामुक्तीचा अध्यक्ष मीच व्हायला पाहिजे. तू कसं काय होणार? तू कसं काय म्हणजे काय? मला सांगा पाटील सरपंच, गावातल्या बायांची भांडणं सोडवतो कोण? अरे तूच की बाबा. गावातल्या घराघरातल्या सासवा सुनांचे तंटे सोडवतो कोण? अरे अरे तूच तूच की रे बाबा. गावामध्ये हळदी कुंकवाचे समारंभ आयोजित करत कोण? मग तंटामुक्तीचा अध्यक्ष कोण? कोण म्हणजे काय तू? काय बोलते सरपंच? काय? धोंड्या अध्यक्ष होईल? अहो, काय तुम्हाला कळतं की नाही? नाही नाही नाही, मलाच नाही, करायला पाहिजे बसा इथे, अध्यक्ष. बसा खाली. बसा नाही, तुम्ही बसा खाली. तुम्ही ऐका माझं, बसा खाली तुम्ही. नाही, नाही. मला मुक्त हो समजा इस्कोट केला या ना. इस्कोट कसला? तरी मगाच पासून म्हणत होतो हवा दूषित कशी काय झाली. बैठकीचा समजा इचका केला. अहो सरपंच काका, हे काय? अहो काका, आपलं गाव हागंदारी मुक्त आहे. माहितीये मला बाबा. इथं मला मोकळं होऊ दे. अहो काका बोल पहा, आपलं गाव हागंदारी मुक्त आहे. आता काय बोलू मी, जाऊ द्या. केळी घ्या केळी. अरे त्या तंटामुक्तीच्या बैठकीत अध्यक्ष लई गोड निवडण्यासाठी केळी. तंटे व्हायला लागले. ओ सरपंच साहेब, हा. केळी घ्या की. अगं आता मी कुठे घेऊ केळी? अहो लई गोड केळी आहे, ज्याने घेतली तरी परत परत मागितली. घ्या की अगं केळी. बरं हा तू जा घरला जाच काय हो तिथं दे. तुम्ही? केळी घ्या केळी. केळी घ्या केळी. गोड केळी घ्या केळी. चल रे, येतो मी. मेली. अरे काय रे, पाडलंस की माझी पाटी सगळी, हा? सॉरी, खराब काकू, केली सॉरी. सगळी केळी. आता कोण असली केळी घ्यायची? कुठं काकू, बघून चाललाय तुला? दिसना आंधळा झालायस व्हय? हं, नाही, हे घ्या. मेल्यानं सगळी माझी पाटी नाही, नाही, नाही. काकू, नाही. मेला कुठलं. नाही अरे काय करतो का तू? कुठे बघतो का तू? चालतो कुठे? सगळं माझं पीठ काय सांडलं आहे? की हे ठेवून देते तुझ्या, काय हा? केलं तुम्ही हे? अरे माझं पीठ पीठ सांडलं, सगळं तुझ्या लावलं अंगावर अंगाला. सांडलं तर काय शाळेला करतो, निघालो हा? तुम्ही. आता कोण देणार आहे माझं पीठ भरून? तुझी आई काय देणार आहे? का? आता जा घुमत जा. मेल्याने सगळं पीठ सांडलं माझं. आता घरी जाऊन भाकरी कशाची थापू? सगळं माझ्या अंगावरच बी सांडलं. अरे 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 अरे. स्वप्नील, येस सर. महादेव, येस सर. राणी, येस सर. केतकी. केतकी लक्ष कुठे आहे? येस सर. आत येऊ का सर? नको. अरे हे, गप्प बसा. गप्प. आत आल्यावर विचारतोस आत येऊ का? नाही सर. आणि हे काय? हा, पिठाने आंघोळ केलीस की काय? नाही गुरुजी, रस्त्यात पिठाचा डब्बा घेऊन जाणाऱ्या बाईने मला जोरात धडक दिली आणि असं झालं. याने धडक दिली असणार. उशीर का झाला ते सांग. अहो गुरुजी, हा. काल रात्री ना मला खूप ताप आला होता अरे बापरे. आणि अंगही खूप दुखत होतं. म्हणून सकाळी उठायला उशीर झाला आणि जोरात येत होतं तर त्या बाईने धडक दिली आणि हे असं झालं. गुरुजी पहा ना, अजूनही ताप फणफणतोय. बघू. थोडा ताप आहे, फणफणतो वगैरे असं काय? अहो गुरुजी, हा हाडी ताप आहे. हाडाला असतो ना, म्हणून बाहेरून दिसत नाही. अरे बाहेर काढेल हसला असतात. म्हणजे काय? माझी आजी असंच म्हणते. ती एक म्हातारी आहे पण मी म्हातारा आहे? नाही 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 गुरुजी, तुम्ही तर खूप तरुण आहात. वा वा. मला उल्लू बनवतोस तू? नाही गुरुजी, मला उल्लू बनवतोयस? उल्लू बनवायची काय गरज आहे? मला उल्लू बनवतो? नाही. मला उल्लू नाही. बनवतोस? नाही गुरुजी. नाही काय नाही काय. त्या दिवशी सांगितलं ताप आला होता म्हणून. असं सांगितलं ना त्या दिवशी? अहो गुरुजी, हा दीर्घ आजार आहे. दीर्घ आजार म्हणजे? अहो गुरुजी, रस्व आजाराचा भाऊ. म्हणजे? अहो गुरुजी, टायफॉइड झालाय ना मला. टायफॉइड व्हायला काय झालंय? टायफॉइड झालं म्हणून सांग. किती वेळा टायफॉइड होतो? अख्खा वेळ टायफॉइड नका. होतो? 4-4 महिने टायफॉइड राहतो. गुरुजी. माझ्यांनी मास्तरकी केली. एक काम कर, घरी आईला सांग, यात पाणी टाक आणि चपात्याचं पीठ मळ. चल चल जा, आंघोळ कर.
झक मारली आणि मास्तरकी केली. चोर 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 कोणीतरी पकडा रे, माझी पैशाची पिशवी घेऊन पळाला रे. पळा पळा, पकडा पकडा कोणीतरी अरे त्याला. काय 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 झालं आजोबा? अरे बाबा, माझी पैशाची पिशवी घेऊन चोर पळाला रे. कुणीतरी पकडा रे बाबा त्याला. हा म्हणजे आत्ता जो पळाला ना तो चोर असला पाहिजे. मलाच काहीतरी केलं पाहिजे. थांब चोरा, मी आलोच. चोरी करतोय. मारा काका त्याला. म्हाताऱ्याचे पैसे चोरतोस होय रे? चोरी करतोय, पोलीस स्टेशनात येतो तुला. आजोबा, आजोबा, हे तुमचे पैसे आजोबा. माझे पैसे. अरे बाबा, अरे बेटा, माझ्या आयुष्याची कमाई मला आणून दिलीस रे बाबा. मला वाचवलंस रे बाबा. हे बेटा, हे बघ, हे घे, हे घे, हे घे तुला बक्षीस. नको, हे नको घे रे आजोबा. बाबा. अरे आजोबा, नाही हे पैसे म्हणू नको. तुमचेच आहेत घे, आजोबा. घे. अरे आजोबा घे. बक्षीस नको मला आजोबा. अरे आजोबा घे, फक्त घे. आशीर्वाद द्या मला आजोबा. अरे मोठा हो रे, यशवंत हो रे बाबा, यशवंत. चला आजोबा, मला उठवतोस का जरा? हळू हळू उठा आजोबा. ठीक आहे, हात दे, उठा हात दे जरा. उठा आजोबा. देव तुझं भलं करू. मन्मथा, हम्म. शेतीच्या कामामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको रे बाबा. हो बाबा. बाबा, अ? फौजदार काका. फौजदार, ओ फौजदार काका. अरे पण ए मन्मथ, फौजदार काका. बाबा, काका. तू इकडे काय करतोयस? काका शेताला चाललो होतो. काका, हे माझे बाबा सदाशिवराव. रामराम साहेब. नमस्कार. फार हुशार मुलगा आहे तुमचा. परवा एका प्राध्यापकाचे पैसे चोरून देणाऱ्या चोराला पकडून आमच्या हवाली केलं त्यांनी. आ, तू केलंस भाई? हो बाबा. आणि ते पैसे दिले ना, त्या प्राध्यापकाला परत दिले. आहे की नाही धाडसी? होय. फार नशिबान आहात तुम्ही सदाशिवराव. चला बरं आहे, येतो मी. होय. चल. राम राम. अच्छा. मन्मथा, आई, आई. आला शाळेतून? हो आई. चल काहीतरी खाऊन घे. नाही आई, मला भूक नाही. का रे बाबा? अगं आई, आमच्या गुरुजींनी सांगितलंय आधी लगीन कोंडाण्याचं. म्हणजे आधी अभ्यास, नंतर मग हे सगळं. शाणा ग माझं बाळ ते. चल चल आधी अभ्यास करून घे. हा पण आई, आता काय? पण आई माझी गृहपाठाच्या वेळी सरांकडेच विसरली. हं? घेऊन येऊ का मी ती? बर बर, जा एवढंच ना, घेऊन यायचं जा. आई, थोर तुझे उपकार, खेळण्यासाठी होतो मी पसार. हा? हं? खेळायला जायला कारण शोधतोयस होय रे? हा? नाही आई. पण काय रे मनमथा, काल म्हणे तू चोराला पकडून दिलंस. काय करणार आई, तो चोर त्या म्हाताऱ्या गुरुजींचे पैसे घेऊन पळून जात होता. अरे पण तुला काय झालं असतं तर? मला काय होईल आगाई, मला काही होणार नाही. सगळे लोक असाच विचार करतात म्हणून या चोर लोकांचं फावतं. अरे तसं नव्हे रे बाळा, लोक चांगली नसतात, ढूक धरून ठेवतात. आगाई, मी दररोज हनुमान चालीसा वाचतो. तू काळजी करू नकोस. कालच फौजदार काकांनी त्या चोराला पकडून घेऊन गेलं. बर बाबा. मनमथा, हा? सांभाळून राहा बाळा. हं? हो. जपून जरा. होय. कुणी माझं बाळ ते. तर मुलांनो, काल आपण कुठे होतो? इथे तसं नाही रे.
काल आपण कुठल्या पानावर होतो? मेहंदीच्या पानावर होतो गुरुजी. अरे आपण काय अभ्यासात होतो? काय हाका मारते कोणाला? सावकाश. आपण लिंगाचे प्रकार अभ्यास करत होतो. लिंगाचे एकूण 3 प्रकार आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग. हे लिंगाचे प्रकार त्यांच्या नावावरून व सर्वसाधारण सर्व नामावरून ओळखले जातात. उदाहरणार्थ बैल पुलिंग, काय स्त्रीलिंग, आकाश नपुसकलिंग. कळलं? एवढं हळू का नाही जोरात बोलत? कळलं? बस. महादेव साहेब उभे राहता जरा. अरे गाडो उठ. सिंहाचे लिंग कुठलं? सिंह हा जंगलातला पुल्लिंग राज आहे. काय हुशार विद्यार्थी आला आपल्या शाळेत. बसा बसा बसा. हो बसा. राणी उभी राहा. कोंबडी काय आहे? कोंबडी पुल्लिंग गुरुजी. बसा. पुलिंग बरोबर. कशावरून? मी महाद्याचं बघून लिहिते ना. त्याने सिंह पुल्लिंग सांगितलं म्हणून मी सिंहाच्या ठिकाणी कोंबडी ठेवली. आलं की नाही बरोबर गुरुजी? आलं. कोथिंबीर सगळं आलं. मिरच्या मिरच्या. बस खाली. काय बाय मुलगी आहे. कसं काय त्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद मधून घेतला? यांच्या डोक्यात काय भरलं? विटा. विठोबा उभा राहा. तू सांग कोंबडीचं लिंग. कोंबडी ना गुरुजी. अहो कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. काय सॉलिड गाणं आहे गुरुजी. काय 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 बोलतोस काय तू हे? अहो कोंबडी शब्द आला ना गुरुजी म्हणून कोंबडीवर गाणं म्हटलं. अरे इथे काय अंताक्षरी चालू आहे का? तुम्हाला सिनेमातली गाणी पाठवतात. अभ्यास करायला नको. बस खाली. उभा राहा. तू सांग कोंबडीचं लिंग. गुरुजी कोंबडी म्हणजे ना, कोंबडी म्हणजे अंड्याची माय. माय म्हणजे स्त्रीलिंगीच झाली ना गुरुजी. ओ माय गॉड. काय उत्तर दिलं? बस तिकडे. उभा राहा. सांग गाढव कुठलं लिंग? गुरुजी गाढव. ए, काय बोलतोय? काही नाही गुरुजी, गाढवच ना. हा. गाढव इंद्र आहे. त्याला शाप मिळालाय गुरुजी. मी गाढवाचं लग्न पिक्चर पाहिलंय ना गुरुजी. अरे तुला गाढवाबद्दल विचारलंय ना. हो. त्याच्याबद्दल सांग. गाढव गाढव 4 पायाचा प्राणी आहे. तो कुंभाराच्या आणि दोब्याच्या घरी राहतो. त्याला कुंभाराचा कामधेनू असेही म्हणतात. असे काम करणाऱ्या प्राण्याला गाढव म्हणतात आणि काही जण विद्यार्थ्याला उद्देशूनही गाढव म्हणतात. थोडं कळतंय मला. आता ते मला काय माहित. आता उत्तर दे ना, ते दाखवतो तुला. गुरुजी इंगा दाखवतो. इंगा शब्द राहिला गुरुजी. ये भेटिया गब्बास, मला सगळं माहिती आहे. उत्तर दे आता प्रिन्सिपल कडे तक्रार करीन. गाढव पुल्लिंग आहे गुरुजी. नशीब नशीब वाचलास. बसू. नाही. आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. गुरुजीचं लिंग काय? अरे काय काय ते उत्तर दे. गुरुजी ना. गुरुजी एवढे अवघड प्रश्न मला का विचारता? उत्तर दे. बर गुरुजी ना. आता सर पुल्लिंग, मॅडम स्त्रीलिंग आणि गुरुजी नप. बसा. बस खाली. आईश. काय मुलं. अरे पॉकेट. ओ गुरुजी गुरुजी गुरुजी. आता काय काय आहे? अजून पोट नाही भरलं? काय आहे तुझं? रागवलात गुरुजी. गुरुजी मला माफ करा.
गुरुजी वर्गात एक खुर्ची खाली मला पॉकेट सापडलं. माझं पाकिट आहे. तुला कुठे मिळालं? वर्गात सापडलं गुरुजी. बरं जा. हो. जा. अरे इकडे इकडे. अं? हे बघ, तू हुशार आहेस, प्रामाणिक आहेस, गुणी आहे. माझी का मस्करी करतोस तू? गुरुजी माफ करा गुरुजी. इथून पुढे मी असं कधीच करणार नाही. हे बघ बाळा, आई वडिलांनंतर जगाचं खरं रूप मला गुरुजीत दाखवतात. त्यांची तू मस्करी करतोस. नाही गुरुजी. हे बघ, तू हुशार आहेस, तुझ्या लढीवर पण आता मला राग येत नाही, पण वेळ वाया जातो रे. परवा मला इन्स्पेक्टर भेटले होते. इतकं तोंड भरून तुझं कौतुक करत होते ना, मला खूप बरं वाटलं. आणि तुम्हाला काय वाटतं रे, आम्ही शाळेत फक्त पगार मिळतो म्हणून शिकवायला येतो? नाही. नाही रे. अरे तुमचं भविष्य घडावं म्हणून आम्ही मेहनत घेतो. उद्याच्या भारताचे तुम्ही भविष्य आहात. जरा जबाबदारीने वागा. हो. अरे आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही. हम्म. जा तू. गुरुजी मला माफ करा गुरुजी. इथून पुढे मी असं कधीच करणार नाही. अरे होय गुरुजी. बाबा, जा. हो तुला गुरुजी. माफ केलं, यशस्वी हो. जा. ए मन्मथा, तू गुरुजींची माफी मागितली ना, मी समजा ऐकलंय. मला लय चांगलं वाटलं, तू खूप चांगलं केलंस, मला लय आवडलं. तू गुरुजींशी खरं बोललास ना, तू खूप चांगलं केलं, मला खूप छान वाटलं. तुला का छान वाटलं? तुला कोणी काय बोललं तर मला अजिबात नाही आवडत. पण तुला का आवडत नाही? जा बाबा, तुला काहीच कळत नाही. आउच. आऊच 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 काय करते ही पोरगी? मला काहीच कळत नाही. जाऊ दे. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. अबे बेवड्यांनो, तुम्ही रोज माझ्या पैशाची दारू पिता. तुम्हाला लाज नाही का रे वाटत? नाही. नाम्या, मला एक सांग, भावाकडून दारू प्यायला कसली आली लाज? आता भाऊ भावाच्या मदतीला नाही येणार तर मग कोण येणार? हे नाम्या, अरे मला एक सांग, भुकेल्याला अन्न देणं, ताणलेल्याला पाणी देणं, अरे केवढं पुण्य. तर माझ्यासारख्या बेवड्याला दारू देणं म्हणजे जगातलं 8वं पुण्य आहे. कळलं का? 8वं. आठवून बोलतोय म्हणे 8वं पुण्य. अरे खड्ड्यात गेलं तुमचं पुण्य आणि खड्ड्यात गेलं तुम्ही दोघं बा. अरे चुप चुप एकदम. आम्ही काल खड्ड्यात गेलो नाही. मी माझ्या आईचं दागिनं चोरून आणलेत, त्याची दारू आणली आणली आणि तुम्हाला पाजले. बरोबर आहे. पाजली का नाही? मला कुठे याला पाडली. आता देऊ का चोत्रीचे? पाजली. आणि आज कधी नाही तर तुला झळ लागली आणि का आम्ही खड्ड्यात गेलो. अरे हात. तुम्ही दोघं बी खड्ड्यात गेलात. तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. हे बघा, मी तुमचा अजाबाद ऐकणार नाही. आजपासून तुम्ही दोघं मला मेल आणि मी तुम्हाला मेलो. नाम्या मेला. अरे देवा, आमचा नाम्या गेला. आज आम्ही परदेशी झालो. आम्हाला दारू कोण पाजणार आता? उगी रडू नको. बंड्या,
हा धोंड्या जीत आहे ना अजून काळजी करू नको. अरे मी पाहिजे तुला दारू, मी पाहिजे. तू पाजणार ना? होय नक्की 100% कच्ची. याला म्हणतात मर्द. हाय. ऐ, हाय. याला म्हणतात मर्द. ऐ, पण हे हाय. तुझा कसा भरोसा करायचा? काय माझ्याबद्दल तुला भरोसा नाही? नाही. ठेव ठेव ठेव. हा हे बघ मी तुझा मोठा भाऊ या नात्यानं मी तुला पाजणार दारू. मी पाजणार तुला दारू. हाय? तू दारू पाजणार? होय मी पाजणार रे. दारू पाजणार? हाय, मी असताना तू दारू पाजणार? हा? मग चला तुम्ही दारू अहो काका वर गेले वाटत. दोंड्याचं डोसक फुटले, रगात आले. कोणी मारले? कोणी? तू मारलं? मी? तू मारलं? कवा? कधी? आता मारलं. धोंड्या यानं मारलं नाम्यानं तुला. हे नाम्या नाही मी नाही. डोक्यातनं रगत आलं डोक्यातनं. त्याला माझं डोकं फोडलं काय? कुठे मारलं तुला डोक्यात? मायला तुझ्या बघतोच आता तुझ्याकडं. तू मारलं त्याला? माझं भाऊ. ए धोंड्या उठ. तिच्या मायला ए नाम्यानं मारलं धोंड्याला. हे नाम्या. अरे बापरे काकू रगात माझे धोंड्या डोसके माझे फोडले. बघू बघ इकडं बघ. बया बया कुठे तो मुर्दा मेला नाम्या? बघतेस त्याला आता काही खरं नाही त्याचं. कुठं गेला मेला तो धोंड्या? हा माझ्या नवऱ्याचं डोकं फोडतोय होय? मेला मुर्दाच पशिवल्या त्याचा. हे बघ रगात आले. नाम्या लागलं का रे तुला? लागलं बघू कुठं लागलं. कोणी मारलं? एवढं मारलं? हे बघ हे बघ हे बघ. कुठे तो नाम्या मेला? रगात आले रगात बघू. कुठं कुठे लागले? थोडस लागले जास्त. थोडं रगात आले. बघ ना कोण येऊन मारून गेलं मला काय कळलं नाही. माझी बी रगात आली. काय रे धोंड्या मुर्दा बशिवला तुझा? अरे कुत्र्या, अरे मुर्दा बशिवला तुझा मुर्द्या. ए तोंड सांभाळून बोल. ए तुझा बी थोबाड सांभाळून बोल तू. हा जास्त माजलाय काय तुला? आणि तुझा माजलाय उतरलाय वाटतं कुणीकडे जाऊन. हा लई टाना टाना बोलती या फुटाने. अगं एवढी ताल्यावरील हायस तर नवऱ्याचं लोणचं घालून ठेवायचं होतंस की ग घरात? हा सांगती या. अगे तू बी तुझ्या बैलाला दावणीला बांधून ठेवायचं होतंस की. असं मोकाट कशाला सोडलायस त्याला? अगं तुझ्यासारख्या असल्या गायी फिरतात ना रस्त्यानं म्हणून त्या घरात नाही राहत. आणि काय ग कुणाला बैल म्हणतेस? हा कुणाला बैल म्हणतेस? तुझ्या नवऱ्याला. आणि काय ग गाय कुणाला म्हणलीस तू? मला? अगं, तूच गाय हाय जाणी गाय ती बी बिना फुट्याची. धोंड्या आपलं आता काय खरं नाही. आता आपल्याला गाढव डुक्कर गाय बैल या सगळ्या प्राणी जातीचा आपल्याला अवतार घ्यायला लागणार. अवतार घ्यायला लागणार. वैरण गवत चारा घ्यायला लागणार. हे नाम्या अरे वैरण चारा वगैरे मरू दे रे ते खाऊ नंतर. आधी आपल्याला आता जोड खावं लागणार. जोड खायला लागणार. बघ ना रे गोष्टी कशा हाताबाहेर गेल्या बघ.
ते जोड्यानेच खायला लागणार आहे. कशाला भांडण करते? भांडण करून कुणाचं भलं झालंय का? ए लाम्या, काय झाले? अरे ती माझी बायको आहे. आयो मग माझी कुठे? तुझी कुठे आहे? ही बघ, ही बघ. शेवंत यार, काय काय भांडण करून कुणाचं भलं झालंय? कळालंय का? तुम्ही गप बसा. एक बी मधी शब्द बोलला ना तरी याद राखा. सोडणार नाही म्या. तुम्ही बी खबरदार हा. एक शब्द बी माझा बोलला तर हा. आज मी हिला इंग्या दाखवणार आहे. माझा काय करते बघू दे. हा मला हात पाय नाही का? आणि काय दाखवणार आहेस का तुम्हाला? काय दाखवणार आहेस? ये बघू दाखव. अरे तुम्ही WWF अरे चिकले अरे का ऐकायचं ऐकलं तर नाही. बघ ना, अरे यांच्या भांडणामुळे आपली सगळी उतरली. उतरली नाही काय? उतरली. अरे अजून पण काय नाही. हाय हा ना, काय नाही काय नाही. हा, तुला जोरात काढते. थांब आता. कशाला जोरात ए मी काय म्हणतो नाम्या, काय? माझं तर डोसकं बी चाललं ना जे आईला. ऐका आधी तिथनं बळा काय मरू दे जाऊ दे, काहीतरी परीत घडणार एवढं मात्र नक्की. हा मला तसंच वाटतंय. तसंच वाटतंय ना. जोर लई दाखवायला लागलीस मला. लई तेगार चाललंय तुझं मगाचपासून. आमची भांडण हे भांडण. ए माझी बायको तुझ्या बायकोच्या उरावर बसली बघ. हे आपल्या बरोबर बसले बघा. काय काय? बायानो काय चाललं तुमचं? बाया म्हणजे समजा गावाच्या डोक्याला आमच्या. काय चाललंय यांचं बघा. थांबवा त्यांचं भांडण. यस सर. बायानो काय चाललं तुमचं? डायरेक्ट खडी फोडायला पाठवीन. काय करता हवालदार तुम्ही? चला चला आत्या, आत्या चला या बाहेर या, चला. अरे यांच्या भांडणामुळे आपली पार उतरली उतरली ना. चला घ्यायला लागलेलं मी कळायला लागलंय बघ आता. नाही 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 नाही. सुरू करायला पाहिजे. चला 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 चालू करूया. चला चला. हो, हात द्या. चला चला लवकर. थांबा हो. ए, बाई. Come on, boys and girls. Open your English book. Now I will ask question. Ready for this? गुरुजी हम्म. मला एक प्रश्न विचारायचा हाय. अरे बाप रे, इंग्लिश मध्ये प्रश्न विचारायचा आहे. विचार. गुरुजी टीओ म्हणजे काय? अरे टीओ म्हणजे टू, आणि जीओ म्हणजे काय? जो म्हणजे गो. चला विचारून. नाही गुरुजी, ही तसर एक प्रश्न पडलाय. काय? गुरुजी टीओ म्हणजे जर टू हा. तर जीओ म्हणजे गु का होत नाही? समजा तुम्हाला मस्करी सुचते. टिंगल करता तुम्ही माझी सगळे. अरे अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. मार्क बघा, मार्क 100पैकी 28. नापास करता येत नाही म्हणून पास करायचं. नाही नाही, आता तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. शेंडीवरनं पाणी चाललंय. दिस इज टू मच नाव.
एक तर तुमच्या घरी कळवलं पाहिजे किंवा प्रिन्सिपल साहेबांना सांगितलं पाहिजे. ना अभ्यास ना ग्रहपाठ, सगळे नालायकात नालायक. अरे गुरुजींना असं बोलतोस का? आणि तू बोलतोस तेव्हा अरे ती चूक झाली माझी, आणि ती चूक आपण सर्वजण करत आहोत. आणि एवढा त्रास आपण घरी दिला असता ना, घरच्यांनी तरी आपल्याला घरात ठेवलं असतं का? आणि हे सर्व गुरुजी आपल्यासाठीच करतायत ना, की आपण शिकून मोठं व्हावं, काहीतरी बनावं, ह्यासाठीच गुरुजी हे करतायत ना. आजपासून गुरुजी इथून पुढे आम्ही कधीच त्रास देणार नाही. होणार आहे मित्रांनो? सॉरी गुरुजी. ओके ओके, चला आता खेळायला जा. कोण आहे? ओळख अगं सांग ना कोण आहे? ओळख ना, मी नाव नाही सांगणार. शांती, उम्हम, मुन्नी, उम्हम. पिंकी, नाही. मग सृष्टी. अरे नाही. अगं मग कोण आहेस तरी कोण? तू भूत आहेस की काय? ये समोर. हो, भूतच आहे मी. सगळ्यांची नावं घेतलीस पण जवळच्या केतकीला नाही ओळखलंस. कसं आहेस रे तू? राहू दे, जास्त लाडात येऊ नको. काय काम आहे ते सांग. वही पाहिजे की पुस्तक? दे ते वही आणि पुस्तक फेकून. दरवेळेस वही नाहीतर पुस्तक. राहू दे, काय काम आहे ते सांग अगोदर. मला अभ्यास करायचा आहे, नाही तर चल फुट. रागवू नकोस रे. ऐक ना, आपण आहे ना, आपण दोघच कुठेतरी पिक्चर बघून येऊया ना. काय बीपी? चालेल. काय चावट पोरगी आहेस ग तू? सारखं चावट बोलतेस, चावट वागतेस. पिक्चर बघायला चल म्हटलं, यात काय चावटपणा? यात कुठली लाज लज्जा? तुला माझं मन नाही समजणार, कधीच नाही समजणार. जाऊ दे, चल येते मी. आउच. परीक्षा जवळ आली आणि हिचं आऊच. जाऊ दे, मी माझा अभ्यास करतो. ना म्या काय खेळ आता. माझा काय पत्ता लाग ना बाबा. काय खेळ? एखादा पत्ता लागत असेल तर द्यायचा ना. हा, सगळे तुला लागणारे पत्ते हितच आहेत जसे. घे. यायला. हा लागलं? हा, काय झाले? काय झालं? काय झालं? हा, अरे काम फत्ते झालं, रमी झाली आपली. अरे बघा. बघा तर. ए काय? येडा बनवतो काय आम्हाला? काय झालं? अरे हे पान कुठलं लावलंस तू? ये हा, अरे बरोबर आहे की, काय? जोकर आहे त्यो. अच्छा. ह्यो बिडाव तुझाच. अरे मनमत लई शाळा करू राहिले तो मनमत. हा, आज शाळा शिकल्याचे काय दुष्परिणाम आहे त्याच्या उद्भू काय? म्हणजे उद्भूत उडबुड? म्हणजे शाळा शिकल्यावर माणसाला काय भोगावं लागतंय ना ते जरा समजून सांगूया. या अरे मग असं बोल ना. बोलता येत नाही आणि नुसतं उठबू करतय. प्रश्न तर शाळा शिकणं किती वाईट आहे हे आपण त्याला समजून द्यायलाच पाहिजे. मग मी हेच समजून सांगतो ना. होय का? बोलवा. मनमत, ए मनमत. काय? अरे ये बाबा इकडे ये. इकडे या. ये 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 इकडे. हा, ये 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 इकडे ये. ये लवकर ये. काय काका? काय सुटली का शाळा? हो काका, आत्ता सुटली. सुटली. ए, काय मिळतं काय रे तुला शाळेत जाऊन? हा? अहो काका, शाळेत सगळ्या विषयांचं ज्ञान मिळतं आणि आपल्यावर उत्तम संस्कार होतात. आणि चांगलं शिक्षण घेतल्यामुळे माणसाची प्रगल्भता वाढते आणि माणूस नीतिमत्तेने वागू लागतो. कशाच्या नीतिमत्तेने वागतो रे? शाळा शिकून कोणाचं भलं झालंय का रे? काय? शाळा शिकून कोणाचं चांगलं झालंय का? उलट जास्त शाळा शिकलेलीच माणसं आड्याने सारखं वागतात. शाळा शिकून कोणाचं भलं झालेलं नाही. शाळा शिकून काही होणार नाही, कळलं का? तू पत्ते खेळायला बस, वाट त्याला पण. अहो काका,
चांगलं शिक्षण घेतल्यावर आपण वकील, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी बनू शकतो, डॉक्टर, इंजिनियर होऊ शकतो. हा डॉक्टर इंजिनियर. हा अरे डॉक्टर इंजिनियर होऊन तू करणार काय रे? हा लोकांना लुटणार. अरे त्या गोरगरीब पेशंटला डॉक्टर लोक लुटत्यात. खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करून वकील लोक कोर्टात लुटत्यात. पोलीस स्टेशनला जा. हा अरे एखादी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला माणूस गेला की त्याला स्वर्गातले पितरच आठवत्यात. हा काय? आणि भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराबद्दल तर काय बोलूच नको रे. सगळीकडे भ्रष्टाचार, इकडे भ्रष्टाचार, तिकडे भ्रष्टाचार, भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. हे समजा शिकल्यामुळेच होत रे. सुस्त सगळं सुस्त. कसा करायचा, कवा करायचा. हा अरे सामान्य माणसाला आता कोणी वाली राहिला नाही रे. वालीच नाही, त्यांचंच हाल झाल्यात. सांगतोय मला शिक्षण घ्यायचं, शिक्षण घ्यायचं. हा अहो काका, तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, पण याच्यात शिक्षणाचा दोष कुठे आहे? आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करायचा की स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा, हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. अरे पण तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेतले मास्तर तरी काय लय शहाणे आहेत वय? हा अरे विद्यार्थ्यांना मिळालेला पोषण आहार विकत्यात दुकानदाराला. ज्ञान हे कधीच वाईट नसतं आणि सगळे शिकलेले लोक काही वाईट वागत नाहीत. आणि जे लोक हे अशा गैरमार्गाने पैसा कमवतात ते तरी कुठे सुखी आहेत? वाईटाची परिणिती वाईटच होते, हे लक्षात असू द्या. अहो काका, शिक्षणामुळे वेगवेगळे शोध लागले, माणसाचं जीवन सुखी झालं आणि आपण डोळ्यासमोर नेहमी चांगले आदर्श ठेवले पाहिजेत. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डॉक्टर होमी बाबा, बाबा आमटे असे कित्येक नाव मी घेऊ शकतो. आणि काका, मी तर काय म्हणतोय, तुम्ही सुद्धा रात्रशाळेत ऍडमिशन घेऊन टाका, तिथं काही ज्ञान घ्या. चला आता येतो मी, मला उशीर होतोय. कोळे कोळे. तू आपलीच शाळा घेऊन गेलाय. घ्यायची का? आता नाही घ्यायला पाहिजे. चला मग, चला रातच्या शाळेत ऍडमिशन घेऊ. काय चाललंय काय हे समाजात? शिक्षणाविषयी एवढी वाईट भाषा? त्यांचं तरी कुठं चूक आहे? खरंच अशी भीषण वागणूक शिकलेली माणसं समाजाला देत आहेत. पण हे बदलले पाहिजे. नाही, हे बदललेच पाहिजे. काय रे पोरा, तुझा बाप आहे का घरात? नाही, कुठे गेलाय? ते शेतावर गेलेत. त्याला सांग उद्या मला माझे सगळे पैसे व्याजासहित हवेत, नाहीतर फार वाईट होईल. सांगतो. पैसे घेताना गोड बोलतात आणि देताना तोंड लपवतात, लुच्चे लफंगे कुठले. सदाशिव, तुरी नाही आणल्या वय शेतातनं? अगं कसल्या तुरी आणतीये आई? त्या वर्षानुवर्षाच्या नापिकीमुळं सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय. वय बाबा, त्याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर वाटतंय आत्महत्याच करावी. हा, तुम्ही करा आत्महत्या आणि सावकार काय आम्हाला सोडणार आहोत? आम्ही पण करतो तुमच्याबरोबर आत्महत्या. अहो, काहीतरी उपाय असेलच की. कसला उपाय ग? दिवस रात्र मेहनत करतो या, मड झाकून पेरणी केली आणि पोटाला चिमटा काढून सावकाराचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला, तरी बी कर्ज फिटायचं नाही. हे काय शेतकऱ्याचं जीनं झालं वय? अगं जीनं कसलं? रोज थोडं थोडं मरण आहे आयुष्यात शेतकऱ्याचं. काय करणार बाबा, आपलं नशीबच फुटकय. बाबा, तुम्ही काळजी करू नका बाबा. मी शाळा सोडीन बाबा. आपण सगळेजण मिळून काम करून त्या सावकाराचे पैसे फेडू बाबा.
तुम्ही सगळे असे बोलू नका रे. तुमच्या ह्या प्रेमामुळेच तर मला जास्त भीती वाटते. मी तुम्हाला सुखी ठेवू शकत नाही याच मला दुःख होतंय. अहो असं बोलू नका हो. आपण सगळे मिळून मेहनत करू, त्या सावकाराचं तोंड काळं करू. तेव्हा परमेश्वरा, अरे मला ताकद दे रे, ताकद दे. तुम्ही काही काळजी करू नका, देवा मनमथाला आपली काळजी आहे. आहे पार्वती, ओरा, हं? या समजात ना आता बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे. कोणता? मी पुण्याला जातो आणि तिथं काहीतरी काम धंदा करतो. पुण्याला? अहो तिथं कोण आहे आपलं? कोण असो अगर नसो, पण मी पुण्याला जाणार म्हणजे जाणार आणि तिथंच काम धंदा करणार. उद्या मी इथे नाहीये. देवीच्या उत्सवाच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे जातीने हजर राहा. यस सर. तुमच्यासोबत सब इन्स्पेक्टर शिवाजीराव असतीलच. बर. कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ अजिबात होता कामा नये. हो सर. इज दॅट क्लिअर? येस सर. गुड. अरे अहो काका, नका मारू नका काका काका, मी आहे मनमत. कोण आहे? काका मत मारू. काय झालं काका? काय झालं? काय नाही, थोडस मारले मालकाने. कोण काका? पण लागलेले ज्या माडाचं भोग केलंय माझ्या. काय झाले, अडचण अशी झाली, दोंड्याने गावी गेलाय आणि बंड्याची बायको ती म्हणली नका जाऊ तुम्ही दारू प्यायला. त्यामुळे तिघांची दारू मला कंपल्सरी प्यावी लागली. ती दारू प्यायल्यामुळे असं झाले, थोडीशी बाचाबाची झाली. मालकाने पैसे कमी दिले. मालकाने मारले मला, थोडसच मारले. बरं. हाडाचं काका बोगस चला आता करायचं. घरी चला, मी काकूंना बोलवतो. नाही नाही नाही, काकू नको बोलू. काकू काकू. काय रे मनमता, काय झालं? अहो काकू, काकांना काय झालं बघा, सांभाळा त्यांना. हो धनी, अहो कारभारी काय झालं तुम्हाला? दारू नाही प्यायची, आता मारलंय मला. अहो असं काय करताय तुम्ही? काय झालं? काय झालं तुम्हासनी? कोण आहे धनी, कोण नाही? तू आली प्याला इकडं? हा? अहो तुमचं काय डोकं बिकं फिरलंय की काय? हा नाही, थोडी अडचण झाली. बंड्या गावी गेलंय, दोंड्याची बायको पाठवणार त्याला म्हणून तिघांची कंपल्सरी मला प्यायला लागली म्हणून मालकाने थोडस मारले. आय आय आय, हाडाचं फार भोग केलंय. अहो तुम्हाला सांगत होते ते दोघांच्या नादी लागू नका म्हणून. हा खाल्ला ना मार त्यांच्या पायी. चला आता घरी. नाही, आता प्यायची नाही मला दारू, बास. काय करावं या माणसाला? चला आता घरात चला. अरे कुठेच येते मला. असं काय करताय? अहो आता काय मला बी पाडायला लागलाय. अरे सरळ बापरे. घरात आलो आपण. पडीन की मी. चल. चला. बंद कर जरा. काय करावं या माणसाचं मला बी समजेना. मनमत थांब रे. हा? काका तुम्ही? तुझ्याकडेच येत होतो मी. माझ्याकडे का काका? माझं इथलं काम मध्येच थांबून मला पुण्याला जायच्या ऑर्डर्स मिळाल्यात. तेव्हा मला पुण्याला जावं लागणार. म्हटलं जायच्या आधी तुला भेटून जावं. मला? चला काका घरी जाऊया, जेवणही केलं असतं आणि आईलाही भेटणं झालं असतं. नाही नको, तू भेटलास ना. सांग आईला म्हणावं काकांना जायला लागलं पुण्याला. हो काका. कधी आलास पुण्याला तर ये माझ्याकडे, भेट मला. हो काका. खूप हुशार आणि धाडसी मुलगा आहेस तू. नाव कमाव, मोठा हो.
हो. खरं तर खूप वाईट वाटतंय मला इथून जाताना, कारण खूप लळा लावलास तू. ड्युटी आहे. हे ठेव. काका हे कशासाठी? काकाकडून भेट आहे असं समज. काळजी घे. हो काका. आई तुला नाही? तू खाऊन घे. 2 घास मिळतील का माई? तू थांब हं, मी बघते कोण आलंय ते. हं. दोन दिवस झालं पोटात काय बी नाही. आई हं? दे दे हा भात बाबांना. हे बाबा खाल्ले म्हणजे माझं पोट भरल्यासारखं होईल. हं. चल. मनमथा, मला कल्पनाच नव्हती रे तू एवढा मोठा झालायस. स्वतःच्या तोंडातला घास काढून तू त्या बाबांना दिलास. मला खरंच बरं वाटलं. चल गप्पा काय मारत बसले, मला भांडी घासायची. मनमथा, अरे चमत्कार बघितलास? त्याच्यात भात आहे. मला असं वाटतं की ते मन्मथ स्वामीच होते. या इन्स्पेक्टर या. हा, चला. अहो पैसे घेताना गोड गोड बोलतात हा. आणि देताना सापडत सुद्धा नाहीत. बोलवा. ए बाई बाहेर ये. चला बाहेर निघा चला. अहो पण माझ्या घरातून मला का बाहेर पडायला सांगताय? हे बघा यांना पूर्ण अधिकार आहे. सावकार तुम्ही आज जा. चला सर का बाजूला वा. अहो, चले. अहो, असं काय करताय? या रे माझं माझ्या घर- मागणं. आता काय करायचं? ओ पत्रकार भाऊ, ओ पत्रकार भाऊ, थांबा थांबा. पत्रकार भाऊ, त्या पार्वतीला वाचवा. हो काय झालं? काय झालं काय? अहो तो सावकार पोलिसांना आणून तिला घराबाहेर काढायला निघाला. हो अहो त्याचेच तर पैशाला त्या सदाशिव भाऊजी पुण्याला गेलेत. काय ग, तुमच्या गावात कोणी शाणी माणसं नाहीयेत का? आहेत ना, हा? सगळी बिनकामाची आणि तमाशा बघणारी. एक बी कामाचा नाही बघा. तुम्ही काहीतरी करावं. बरं एक काम कर, तू चल बघूया आपण काहीतरी काय करता येतं का आपल्याला. चल बस. सावकार सगळं सामान घेऊन जा. सगळं सामान तुमचंच आहे, काही काळजी करू नका. चला रे. यस यस सर. ते बघ भाऊ, वाचवा. याच्यात तर हा सावकार आणि पोलीस चांगल्या तर रग जिरवतो. होतं नंबर 1, होतं नंबर 2. अहो सावकार, असं करू नका. माझे धनी गेलेत पुण्याला. आले की पैसे देतील तुम्हाला. माझं सामान नेऊ नका, ऐका. ए बाई, पाहिलं ना हे लोक कशासाठी जमलेले आहेत. आता हे सामान माझं आहे. या सामानावर माझा अधिकार आहे. अच्छा, म्हणजे तूच तो सावकार. बऱ्या बोलाने हे सगळं बंद कर. तू कोण रे? ए नीट तोंड सांभाळून बोल. मी कोण आहे ते तुला नंतर कळेल, पण हे बंद कर सांगतोय ना तुला. मला अधिकार आहे. मी सावकार आहे. आणि मी सावकाराचा बाप आहे, बाप.
पत्रकार आहे पत्रकार. बऱ्या बोलाने हा तमाशा बंद कर. ओ पत्रकार, ही सगळी कारवाई कायद्यानुसार होत आहे आणि तुम्ही यामध्ये पडू नका. ए काळ्या तोंडाच्या आणि काळ्या कोटाच्या, अरे तुझ्या या धंद्यामुळे या केसची अशी सगळी वाट लागलीये. ओ इन्स्पेक्टर, आवरा या पत्रकाराला, नाहीतर केसच करेन याच्यावर मी. एक काळ्या, तुला दुसरं काय येतं? ओ मिस्टर पत्रकार, बंद करा तुमची नाटकं. मगासपासून पाहतोय सगळं. बंद करा नाटकं तुमची. काय करणार? अटक करणार मला? जेलमध्ये घालणार? घाला जेलमध्ये मला. ज्याला अटक करायला पाहिजे त्याला तुम्ही अभय दिलंय, कायद्याचं अभय. आणि हा सावकार काय करतो माहितीये? भोळ्या भाबड्या गरीब लोकांना फसवतो, बेकायदेशीरपणे त्यांना कर्ज देतो, त्यांची घरं लुटतो, त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त करतो. आणि तुम्ही यांना अभय देता? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. थूत तुमच्या जिंगाणीवरती. साहेब, ह्यो पत्रकार लय पोपटासारखा बोलायला लागलाय. घ्या याला मध्ये. ए, बंद कर बोलवला. घ्यायला मध्ये. अरे 400-500 रुपयांसाठी तुम्ही तुमचं इमान विकता आणि तुम्ही मला अटक करणार? अरे तू आईला बघतो आता या काळ्या कोटातल्या या वकिलाकडं आणि या इन्स्पेक्टरकडेही आणि या सावकारकडेही बघतो व्यवस्थित मी. नाही सगळ्यांना खडी फोडायला पाठवलं ना तर नावाचा पत्रकार नाही मी. इन्स्पेक्टर, अहो ही वर्दी दिली गरीबाच्या रक्षणासाठी, अशी दादागिरी करण्यासाठी नाही दिली ही. दादा, माझ्यासाठी तुम्ही एवढा त्रास का घेताय? सोडा त्यांना. त्यांचं बरोबर आहे. आमच्यावर कर्ज आहे त्यांचं. त्यांना त्यांचं काम करू द्या. आणि आणि आम्ही त्यांचं कर्ज नाही फेडू शकत हो, आमच्या नापीक जमिनीमुळे. होऊ दे त्यांच्या मनासारखं काय ते. अहो वहिनी, पण तुम्ही करणार काय? तुम्ही जाणार कुठे वहिनी? बघू नशिबात काय आहे ते. अरे देवा, काय सहनशील माणसं आहेत ही. बघा बघा इन्स्पेक्टर साहेब, कर्ज घेतलंय ते फेडायचंय, फेडता येत नाहीये तर घर सोडून चालले बाई. सॉरी, मी यांच्यासाठी काही करू शकणार नाही. माझा नाईलाज आहे. वहिनी हं? चला तुम्ही माझ्या घरी चला. अहो पण चल रे बाळा, चल. चला वहिनी. या वहिनी या. ये रे बाळा ये. दीपा, ए दीपा, दीपाली. दीपाली, ए दीपाली, अगं बाहेर ये. आले आले. अहो, या कोण? हे आपलेच आहे. एका सावकाराने यांचं घर अडप केलं आणि यांना घराबाहेर काढलं. आणि यापुढे हे आपल्याकडेच राहतील आता. बरं. बरं एक काम कर, यांच्या चहा पाण्याचं बघ तू. हो. मला एक महत्वाचं काम आहे. हं. मी तेवढं काम करून येतो. हा, हं. बसा ना तुम्ही. हो. बस रे बाळा बस. आलोच. बसा तुम्ही. हं? हो. आलेच मी. हं, हं. हं? बस. काय ग, नाव काय तुझं? माझं संजीवनी. आणि तुझं? आशिषा. वा, छान नाव आहे. संजीवनी आणि आशिष. काय रे दादा, तुझं नाव काय? माझं नाव मनमथ. घ्या. घे. काकू, हा, माझे बाबा इथे असले असते तर हे झालं नसतं. कुठे गेलेत ग याचे बाबा? पुण्याला जाऊन येतो म्हणून गेले, अजून परतले नाहीये. काय माहित काय झालं त्यांचं. आई, आता तू काकूंकडे इथेच राहा. मी पुण्याला जाऊन बाबांचा शोध घेऊन येतो. अरे पण त्यांचा पत्ता वगैरे काहीच नाही आपल्याकडे. तू कुठे शोधणार त्यांना? ते मी बघून घेईन आई. मनमथा. येतो आई. अरे
बाबा बाबा कुठे आहात तुम्ही? तू आता फोन ठेव, संध्याकाळी बोलूया. मला आता मीटिंगला जायचंय. अरे संध्याकाळी बोलूया ना, ठेव फोन. हा हा हा, संध्याकाळी नक्की. चल. अहो काका, काका यांना पाहिलं का तुम्ही? हे माझे बाबा आहेत काका. यांना पाहिलं. बाबा कामासाठी पुण्याला आले होते काका. अरे हा, माहिती? मागे एकदा हा? एका कंपनीमध्ये असाच माणूस होता. हा तिथं कामाला लागला होता. हा कामाला आले होते. हा, कामाला लागला होता. हा पण त्या दिवशी त्या कंपनीवर धाड पडली होती. सगळ्या कामगारांना पोलिसांनी पकडून नेलं होतं. हो का? आता पुढे काय झालं मला नाही माहिती. कुठे आहे काका ती ती कंपनी? कंपनी बघा या बाजूला आहे, त्याच्या पुढेच चौकी आहे. पुढे आहे का? हा, याच बाजूला. धन्यवाद हाच तो काका. माणूस. हो. हेच होते ना? हा 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 धन्यवाद हा, काका. हा, जा तुमचे बाबा, खूप बघ, उपकार बघ, झाले. बघ काहीतरी कळेल तुला. ए पोरा उठ, चल. हा इथं नाही झोपायचं. चल चल, उठ 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 उठ. उठ इथं. काय झालं? झोपायचं नसतं इथं. काय झालं? चल. अरे चल म्हटलं ना. मार मला इथं का आणलं? मला का मारताय तुम्ही? अरे तुझी आरती करण्यासाठी मार मारायला नको. बऱ्या मुलानं बोल. सोडा. किती पाकिट मारलीस तू? नाही हो, मी पॉकेट मार नाहीये. पाकिट मारलीस तू? मारायला या खबरदार, खबरदार, जर तुम्ही माझ्या हाताला हात लावलात तर. साहेब साहेब पकडा त्याला, खतरनाक आहे तो. काका तुम्ही? काका हे लोक मला उगच उग मारतायत. मला पॉकेट मार म्हणतायत. काय? या मूर्खांना गुन्हेगार आणि सज्जन माणसातला फरक कधी कळणारे देव जाणे. पण मला एक सांग, तू तू पुण्यात आलास कसा? काका, बाबांना जेल झाली, ते जेलमध्ये आहेत. काय? ठीक आहे, तू तू काही काळजी करू नकोस. आपण उद्या सकाळी जाऊ तुझ्या बाबांना भेटायला. हो काका. डोंट वरी. मन्मथ, वहिनी, वहिनी, अहो काय झालं वहिनी? स्वप्न वगैरे पडलं का? हं? वहिनी, माझा माझा मन्मथ खूप अडचणीत सापडलाय हो. घाबरू नका वहिनी, काही होणार नाही मन्मथाला. परमेश्वर त्याच्या पाठीशी आहे. हा, आणि असं स्वप्नात घडलेलं कधी खरं होतं का? तुम्ही सारखा त्याचा विचार करताय म्हणून असं होतंय. चला झोपा बघू. हा झोपा, चला. बाबा, उघड रे. मनमत का? चल. बाबा, मनमथा, अरे माझ्या पोरा, कसा आहेस तू? कसा आहेस तू? आणि तू इथं कसा काय आलास? बाबा, फौजदार काकामुळं. फौजदार साहेब, लय उपकार झाले बघा साहेब. अहो 1 वर्ष झालं गावाची मला गावाची काय बी खबर बात नव्हती बघा. लय उपकार झाले तुमचे. मनमथा, अरे गावाकडे कसे आहेत समदे? तुझी आई आजी कसे आहेत? बरे आहेत का समदे? बाबा, गावाकडे फार अडचण आहे बाबा. काय? सावकाराने आम्हाला घराबाहेर काढलंय. अरे देवा, मी इकडे जेलमध्ये अडकलो, तिकडे माझ्या घराचं वाटोळ झालं. अरे परमेश्वरा, का माझी याची परीक्षा पाहतोय? जाऊ दे बाबा. बाबा रडू नका बाबा. बाबा, शांत व्हा, शांत व्हा. जे झालं ते झालं, सोडून द्या. पण आता मी आहे तुमच्या सोबत. मी खरा आरोपी शोधीन आणि तुम्हाला इथून बाहेर काढीनच. साहेब, तुमच्यासारखा देव माणूस आधी भेटला असता तर किती बरं झालं असतं. बाबा शांत व्हा. फौजदार काका आहेत ना आपल्या सोबत. आता मी लगेच गावाकडे जातो. आई आजी काळजी करत असतील. तिच्या आण्यासारखं बोलतोस रे लेकरा. पण तुझ्या आईला आजीला बी जेलमध्ये ही सांगू नकस. हो तो बाबा. धक्का त्या सहन करायच्या नाहीत पोरा. ठीक आहे बाबा. इन्स्पेक्टर साहेब, आता माझे
लेकराला तुमच्या हवाली केलंय, तुम्हीच सांभाळा त्याला. काही काळजी करू नका, मी आहे ना. चल. येतो बाबा. येतो बाबा. आई, मन्मथा, मन्मथा, तू आलास? अरे कुठे होतास इतके दिवस? का काय केलंस तू? बोल. आई, आई मी बाबांना भेटलो. हा, बाबांना भेटलास? अरे कुठे, कधी, केव्हा, कुठे आहेत ते का नाही आले तुझ्या बरोबर? आई, बाबांना पोलिसांनी पकडलंय. ते जेलमध्ये आहेत. काय? आई, आई, आई. चला. डॉक्टर, डॉक्टर, पार्वती, डॉक्टर, काय झालंय ना? आत नाही, आत. तुम्ही बाहेरच थांबा. पेशंटचे नातेवाईक कोण आहेत? हा, हे आम्ही आहोत. आम्ही आहोत. हे बघा, ताबडतोब इथे 25,000 रुपये भरा. आपल्याला ऑपरेशनची गरज आहे, नाहीतर जीवाला धोका आहे. डॉक्टर, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. पैसे मी आणतो. अरे मन्मथा, एवढ्या पैशांची सोय कशी करणार तू? काकू, फौजदार काका पैसे देतील मला. काकू, तुम्ही आईची काळजी घ्या. येतो काकू. त्या पांडेनी त्याचा अड्डा पुन्हा सुरू केला अशी खबर आली आहे. चेक करा आणि मला सांगा काय ते. यस सर. काका, काय रे, काय झालं? रडतोयस का तू? काय रे, काय झालं? काका, आईला दवाखान्यात ऍडमिट केलंय. काय? ऑपरेशन साठी डॉक्टरांनी 25,000 रुपये मागितले. माझ्याकडे पैसे नाही आहेत काका. पण आईला वाचवा. पण झालं काय आईला? बाबा जेलमध्ये आहेत म्हणून सांगितल्यावर तिला चक्कर आली. ती पडली, तिला खूप मार लागला. चल, मी येतो तुझ्यावर हॉस्पिटलमध्ये. चल, मी भरतो पैसे. फार उपकार होतील हा, काका. ठीक आहे, चल. बाबा, मन्मथा, काय रे पोरा? अरे रडतोस कशा पाहिजे? काय झालं? काय झालं सांगशील का नाही मला? अरे असं रडतोस का? काय झालं? काय झालं सांग मला, काय झालं? हा? बाबा, काय झालं बोल की. बाबा, हिचा ऍक्सिडेंट झाला. तिच्या डोक्याला मार लागलाय. मन्मथा, तिचं फार मोठं ऑपरेशन आहे बाबा. अरे देवा, काय झालं रे देवा? बाबा, बाबा, पार्वती, बाबा, पार्वती, काय झालं ग? बाबा, दरवाजा उघड. बाबा, बाबा, काय झालं? सदाशिवराव, बाबा, काय होतंय?
ए डॉक्टरांना बोलू पटकन. यस सर. काय होतंय? हा काय होतंय? बाबा सदाशिवराव बाबा काय झालं बाबा? हे बघ तू काळजी करू नकोस. बाबा. तू 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 आधी निघ पटकन हॉस्पिटलमध्ये जा आईकडे. मी ते बघतो बाबांकडे. तू जा जा मी आहे ते जा. काका बाबांना सोडून मी कसं जाऊ काका? हे बघ मी सदाशिवराव बाबा. ए पाणी आण पटकन. बाबा सदाशिवराव हे बघ तू तू आता बाबांची काळजी करू नकोस. मी आहे इथे. तू जा. ही वेळ रडण्याची नाही लढण्याची आहे. जा जा संकटाला सामोरं जा. उठ उठ लवकर जा इकडे. बाबा सदाशिवराव काय होतंय? काय होतंय? हा ए पाणी आण रे लवकर. काकू अरे काकू हे घ्या पैसे. पैशाची व्यवस्था झाली. आई कशी आहे काकू? अरे आईचं ऑपरेशन झालंय, ती ठीक होईल, तू काळजी करू नको बेटा. काकू माझी आई ठीक होईल ना काकू? हो बाळा, नक्की ठीक होईल, तू काही काळजी करू नको. हा सोन्या. देवा वाचव रे माझ्या आईला आणि माझ्या बाबांनाही वाचव देवा. काकू येतो मी. अरे अरे मनमथा, अरे तू चाललायस कुठे? अरे देवा मुंगीच्या पाया एवढे तरी पाप माझ्या आईवडिलांकडून झाले आहे का? मग आम्हाला वनवास का? तूच आमचं रक्षण करता, मग आमचे रक्षण का करत नाहीस तू? आता न्याय कुठे मागावा? नाही, आज तुला पावावेच लागेल. जर तू नाही तारलास तर मला मरण दे, जीवनदान दे, नाहीतर माझे पंचप्राण घे. जीवनदान दे नाहीतर माझे पंचप्राण घे. जीवनदान दे नाहीतर माझे पंचप्राण घे. देवा असा कसा पाषाण हृदय बनलायस रे तू? घे माझे पंचप्राण घे. देवा तू जर माझ्या आई बाबांना वाचू शकत नसशील तर देवा तर भैया बाबा पुण्याहून आलेत. हो. आणि आई? ती बरी आहे. बाबा तिच्या सोबत हॉस्पिटल मध्ये आहेत. तू चल लवकर. देवा मी चुकलो देवा. देवा तू माझ्या आई बाबांना वाचवलास देवा. देवा चल 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 लवकर. बाबा मनमथा, बाबा कशात? अरे काय करून बसलास पोरा तू? हा काय झालं तुला? बाबा ते जाऊ दे, आई कशी आहे अरे बाबा? आई बरी आहे, डॉक्टर आतमध्येच आहेत, तपासणी सिस्टर, चालू आले, आहे. आले. सिस्टर अहो बघा तरी ह्याला काय झालं? काय झालं? अरे काय करून घेतलंस तू पोरा? आई कशी आहे? अरे आई बरी आहे, तू काय केलंस का? हा चल. डॉक्टर डॉक्टर माझी आई कशी आहे? आय एम सॉरी, मी तुझ्या आईचे डोळे वाचवू शकलो नाही. काय? डॉक्टर हे शक्यच नाही. तुम्ही काही करा, पुन्हा एकदा तपासा, शहरातून नवीन डॉक्टर आणून पुन्हा एकदा ऑपरेशन करा. मी आयुष्यभर काम करून तुमचे पैसे फेडून डॉक्टर. माझ्या आईचे डोळे वाचवा डॉक्टर. माझे बाबा आले तो, त्यांना एकदा आईला डोळे बघून पाहू द्या डॉक्टर. आमच्या आईने आमच्यासाठी खूप कष्ट घेतले डॉक्टर. माझ्या आईला वाचवा डॉक्टर. तिला आंधळी करून आमच्यावर अन्याय करू नका डॉक्टर. मनमथा, मी तुझ्या भावना समजू शकतो. माझ्या परीने मी प्रयत्न केलाय. आता जे काही करायचंय ते परमेश्वरच करू शकतो. नाही नाही डॉक्टर, मी परमेश्वराला सुद्धा माफ करणार नाही डॉक्टर. आई थांब, जाऊ नकोस. आई अजून बेशुद्ध आहे, थोड्या वेळानं भेट तिला. डॉक्टर आता माझ्या आईचे डोळे कसे येतील हो? जर कुणाचे जिवंत डोळे मिळाले तर तुझ्या आईची दृष्टी परत येऊ शकते. तसे डोळे मिळाल्यास दिसेल ना माझ्या आईला? होय. मग मग मी डोळे द्यायला तयार आहे आईला. माझे डोळे बसवा तिला. नाही रे बाळा,
तुझे डोळे चालणार नाहीत बेटा. का आता तुम्हीच म्हणालात ना. जिवंत डोळे म्हणजे मृत न झालेले. नेत्रदान केलेल्या माणसाचे डोळे म्हणतोय मी. आ? असे जिवंत माणसाचे डोळे कधी काढता येतात का बाळा? अरे देवा, आता काय करू मी. माझे डोळे जर माझ्या आईला येऊ शकत नाहीत तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. मी मेल्यावर तरी माझ्या डोळ्यांचा माझ्या आईला उपयोग होऊ शकेल ना. तर मग मनमथ ए मन्मथ, मन्मथ, अरे थांब. कुठे चाललास? मन्मथ, अरे काय केलं बाबा तू? स्वामी मन्मथ, स्वामी चला 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 चला. मन्मथ 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 बाळा, मन्मथ अरे तुला कुठं लागलं तर नाही ना? नाही बाबा, मला समजलंच नाही. या बाबांनी मला अलगद झेललं. देवा मन्मथा, थोर तुझे उपकार. सदाशिवा, तू तर माझा भक्त आहेसच, पण तुझी पत्नी देखील महान भक्त आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा हा मन्मथ, तो तर सर्वात महान आहे. सध्याच्या या कलयुगात असा मातृपितृ भक्त मिळणं कठीण आहे. हा आजचा श्रावण बाळ आईला डोळे मिळावेत म्हणून मृत्यूला कवटाळत होता. धन्य झालो मी ही भक्ती बघून. शंभो महादेवा, काय सहनशीलता आणि ताकद दिलीस तू यांना. बाबा, मला कशाला वाचवलात बाबा. माझी आई जर हे जग पाहू शकत नसेल तर मी तिचे दुःख कसे पाहू देवा. मी मरून माझे डोळे माझ्या आईला देणार होतो देवा. बाबा, मला मृत्यू द्या बाबा. माझा जीव घ्या बाबा. बाळ, साधू संत आणि ईश्वर हे जीव घेण्यासाठी नसतात, तर आशीर्वाद देण्यासाठी असतात, जीवनदान देण्यासाठी असतात. खऱ्या भक्ताच्या मागे परमेश्वर हा कुठल्या ना कुठल्या रूपात उभा असतो. मन्मथा, मन्मथा, आई, बाळा तू कुठे आहेस? पार्वती, आई, मन्मथा, आई, बाळा, आई, मन्मथा, माझा मन्मथा. आई. तुला काय झालं रे? तू कशाला एवढा जीवाचा आटापिटा केलास बाळा? मला तसंच राहू द्यायचं होतंस. आई, अरे तुझ्या तुझ्या डोळ्यांनी मी जग बघितलं असतं. आई. तुला तुला कुठे लागलं तर नाही ना रे? नाही आई. मन्मथ, तू कसा आहेस रे बाळा? आई, तुला डोळे मिळावेत म्हणून मी उडी मारली. मन्मथ स्वामींनी मला वाचवलं. काय सांगतोस? तुला मन्मथ स्वामींनी वाचवलं? हो आई. बाळा, हा तर योगायोग आहे. तुझा जन्मही त्यांच्याच आशीर्वादाने झालाय आणि आज तुझा पुनर्जन्मही त्यांच्याच आशीर्वादाने झालाय. कुठे आहेत मन्मथ स्वामी? बाळ, अगं त्याला कशाला विचारतेस. डोळ्यावरची पट्टी काढ आणि डोळे भरून दर्शन घे. थांब. स्वामी, कल्याणमस्तु, स्वामी. कल्याणमस्तु. मला दिसायला लागले. माझे डोळे परत आले. काय? सासूबाई, आई. मन्मथा, स्वामींच्या कृपेने मला दिसायला लागले. चमत्कार झाला. माझ्या आईला दिसायला लागलं. देवा, फक्त तुझ्यामुळे देवा. देवा, तुमचे किती उपकार मानावेत. आम्हा गरिबांवर तुम्ही दया दाखवली. आम्हाला असं वाटायचं की आमचे या जगात कुणीच नाही, पण आज आम्हाला खात्री पटली तुम्ही आमच्या सोबत आहात. आम्ही धन्य झालो देवा, धन्य झालो. देवा, भक्ताच्या भक्तीसाठी कितीही तुझी तळमळ. महान आहे देवा, तुम्ही महान आहे. आई, पार्वती, देवाचं दर्शन घेऊया. जय भोले शंकर. बोला मन्मथ स्वामी महाराज की जय. सर्वांचं कल्याण हो, आयुष्यमान भव.
बोला मन्मथ स्वामी महाराज की मनवत आला सी भूलो का आता भिवू नका.